नमस्कार. मी इथे खेकडे घेतलेले आहेत. पाण्याने 2-3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेत. आता साफ करून घेते. अशा प्रकारे वरचं कवर काढून पायाकडचा नरम भाग कापून टाकलेला आहे. इथे खेकड्यांची लाग काढून घेते. छोटा कडक भाग असतो तो काढून टाकते. अशा प्रकारे सर्व खेकडे साफ करून धुवून घेतलेले आहेत. कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 2 बारीक चिरलेले कांदे घालते. कांदा परतून घेते. कांदा परतून झाल्यावर त्यात आलं लसूण पेस्ट घालते. आलं लसूण पेस्ट परतून झाल्यावर एक टोमॅटो घालते बारीक चिरून ठेवलेला. थोडंसं मीठ घालते. मिक्स करून घेते. झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. टोमॅटो नरम झालेले आहे. त्यात लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि हळद घालते. थोडंसं पाणी घालून सर्व मिक्स करून घेते. अजून थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून मसाला शिजायला ठेवते. 2 मिनिटांनी झाकण काढून त्यात साफ करून धुवून ठेवलेले खेकडे घालते आणि मसाल्यात परतून घेते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ आणि 2-3 कोकमं घालते. मिक्स करून घेते. त्यात लाग घालते खेकड्यांची आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. त्यात ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते. आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढून पुन्हा एकदा मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. कुल्ल्यांचं सुकं तयार आहे. इथे बांगडे घेतलेले आहेत. बांगडे साफ करून घेते. अशा प्रकारे साफ करून घेते. इथे डोक्याकडचा भाग कापून घेते. पोटातली घाण काढून टाकते. आणि एका बांगड्याचे 2 तुकडे करून घेते. बांगड्यांना मीठ लावून बाजूला ठेवते. ते बांगड्यांचं सुकं करायसाठी ओलं खोबरं, धणे, चिंच, हळद आणि 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या तोडून घेते आणि मिक्सरला जाडसर वाटून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. भांड्यात काढून घेते. 10-12 तिरफळं घालते. 3-4 कोकमं घालून गॅसवर गरम करायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. तर साफ करून धुवून ठेवलेले बांगडे घालते. मसाल्यात बुडून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. बांगडे परतून घेते दुसऱ्या बाजूने. बांगड्यांचं सुकं तयार आहे. इथे बांगडे तळ्यासाठी घेतलेले आहेत. शेपटीकडचा भाग, आलं लसूण पेस्ट, मीठ, कोकम आगळ, लाल मिरची पावडर आणि हळद घालून पेस्ट करून घेते. ते बांगड्यांना लावून घेते. 2-3 मांदेली आहेत. मसाला व्यवस्थित लावून बाजूला ठेवते. 10-15 मिनिटानंतर तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेलं आहे.
ते मसाला लावून ठेवलेल्या माशांना लावून घेते. तांदळाचं पीठ लावून झालेलं आहे. आता तव्यावर तेल गरम करायला ठेवले. त्यात मासे फ्राय करून घेते. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून मासे कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत. इथे बांगड्याची कढी करायला वाटप काढून घेते. ओलं खोबरं, सुक्या मिरच्या, धणे, चिंच आणि हळद घालून बारीक वाटून घेते. वाटप वाटून झालेले आहे. भांड्यात काढून घेते. थोडंसं पाणी घालते. 2 हिरव्या मिरच्या घालते. तिरफळ घालते 10-12. मिक्स करून घेते आणि उकळी काढून घेते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात साफ करून धुवून ठेवलेले बांगडे घालते. चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते. 2-3 कोकमं घालते आणि वाटपाला उकळी काढून घेते. बांगडे शिजलेले आहेत. बांगड्याची कढी तयार आहे. इथे तोंडली घेतलेली आहे बारीक कापून. त्याला मीठ लावून बाजूला ठेवते. 10-15 मिनटानंतर कढईत काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेलं आहे. तोंडली शिजलेली आहेत. त्यात ओलं खोबरं घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. भाजीतलं पाणी सुकलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते. मिक्स करून घेते. तोंडलीची भाजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.